नमस्कार सगळ्यांचं गौरीज किचन मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। ही भाजी आपण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा पुरीबरोबर खाऊ शकतो। चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूयात। ते एक टोमॅटो मी चिरून घेतले, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, लसणाची पाकळी एक चिरून घेतली आहे, खोबरं चिरून घेतलंय आणि कोथिंबीर ही बारीक चिरून घेतली आहे। आता काय करायचे, ते चिरून घेतलेलं टोमॅटो, कांदा आणि खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून ते बारीक करून घ्यायचे। त्याची चांगली बारीक पेस्ट करायची। सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घ्यायचे। खोबरं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, कांदा आणि जे टोमॅटो भाजून घेतले ते पण टाकून बारीक करून घ्यायचे आणि कोथिंबीर पण टाकायची आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची। महत्त्वाचं म्हणजे मसाला बारीक करताना सगळ्यात पहिल्यांदा खोबरं बारीक करून घ्यायचं आणि नंतर राहिलेले पदार्थ बारीक करून घ्यायचं। हे बघू शकता, खोबरं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो याची माझी पेस्ट तयार करून झाली। ती मी एका ताटामध्ये काढून घेतेय। फोडणीसाठी लागणारी माझी पेस्ट तयार करून झाली। आता काय करायचं, शेवगाच्या शेंगा चिरून घ्यायच्यात। चिरून घेताना शेवगाच्या शेंगा काय करायचं तर त्याच्या शिरा आहेत ना ते काढून घ्यायच्या। आता आपण भाजी करायला घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, गॅस चालू करायचं आणि त्यावरती कढई ठेवायची। कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर काय करायचं, आपण जो मसाला तयार करून घेतलाय, जी पेस्ट तयार केली ती त्या तेलामध्ये टाकायची आणि ती चांगली परतून घ्यायची। तेलामध्ये आपली पेस्ट टाकल्यानंतर काय करायचं, ती चांगली हलवून घ्यायची आणि गॅस आपला कमी ठेवायचा। कमी गॅसवरतीच आपली पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे। पेस्ट चांगली तेल सोडेपर्यंत परतायची। हे बघू शकता, पेस्ट जी आपण परततोय तिने तेल सोडलंय। आता पुढे लागणारे आपण मसाले बघूयात। इथे मी 2 चमचे तिखट घेतलंय, चवीपुरतं मीठ घेतलंय, शेंगदाण्याचा कूट आणि धणेपूड घेतली आहे आणि तूर डाळ घेतली आहे। तूर डाळ टाकल्यामुळे काय होतं तर भाजीला आहे ना घट्टपणा येतो, ग्रेव्ही चांगली आपली तयार होते। त्यामध्ये ना मग शेंगदाण्याचा कूट नाही वापरला तरी चालतो। आता आपली पेस्ट चांगली परतली आहे तर काय करायचं, त्यामध्ये जे 2 चमचे तिखट घेतलंय ते तिखट पहिल्यांदा घालून घ्यायचं, धणेपूड घालायची आणि चांगलं हलवून घ्यायचं। तिखट आणि धणेपूड टाकल्यानंतर चांगलं हलवत राहायचंय, जेणेकरून आपले मसाले खाली लागले नाहीत पाहिजे, करपले नाही पाहिजे। ते चांगले हलवत राहायचं कमी गॅसवरती आणि काय करायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं, जेणेकरून आपले मसाले त्यामध्ये चांगले परतले जातील। पाण्यामुळे आपले मसाले करपत नाहीत, चांगले ते परतले जातात। चांगलं हलवून घ्यायचंय पाणी टाकल्यानंतर आणि तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत आपले मसाले तेल सोडत नाहीत। हे पाहू शकता, आपल्या मसाल्यांनी चांगलं तेल सोडले, चांगली तरी आली, हे बघू शकता। आता काय करायचंय, आपण भाजीमध्ये आहे ना शेंगा टाकणार आहे। शेंगा तुम्ही उकडून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण टाकू शकता। जर डायरेक्ट टाकलं तर फक्त त्याला उकडायला जास्त वेळ लागतो। भाजीमध्ये मी शेंगा टाकून घेतेय आणि शेंगा टाकल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्यायची। चांगलं हलवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या शेंगांना पूर्ण मसाला लागला पाहिजे, ते सगळे एकजीव झालं पाहिजे। हे बघू शकता तुम्ही, आपले मसाले पूर्ण शेंगांना लागलेले आहेत आणि थोडंसं 1 मिनिट तसंच ठेवायचं ना। आता काय करायचं, त्यामुळे तूर डाळ टाकून घ्यायची आणि तूर डाळ टाकल्यानंतर तूर डाळ पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये। हे बघू शकता मी कशा पद्धतीने हलवून घेतेय, मिक्स करतेय तूर डाळ त्यामध्ये सगळी। चांगलं मिक्स झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटी काय करायचंय, तर चवीपुरतं मीठ टाकायचंय। मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचंय आणि नंतर आपण शेंगदाण्याचा कूट जो वापरलाय तो टाकायचा। शेंगदाण्याचा कूट जास्त नाही टाकायचं, कारण आपण तूर डाळ वापरली आहे। तूर डाळीमुळे शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तुम्ही तरी चालेल। आणि सगळ्यात शेवटी मग काय करायचंय, तर पाणी टाकायचंय। पाणी टाकून घ्यायचंय त्यामध्ये, चांगलं हलवून घ्यायचंय। पाणी तुम्हाला जशी रशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाका। चांगले एकदा हलवून घ्यायचं आणि काय करायचं, त्यावरती ताट ठेवून 15 मिनिटं आपले शेंगा शिजेपर्यंत वाट बघायची। 15 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, आपली भाजी कसली मस्त दिसतीये। एकदा हलवून घ्यायचंय ते, हे बघू शकता कसली मस्त अशी रबरबीत भाजी झाली आहे। थोडंसं पाणी घालून अजून 2 मिनिटं मी झाकून ठेवलंय। हे बघू शकता कसली मस्त अशी तरी आली त्याला। नंतर मी एका भांड्यामध्ये काढून त्याला सर्व करतेय। ही झाली आपली शेंगाची भाजी। तुम्ही याला भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। कसली मस्त अशी झाली आहे, नक्की करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल।
मला तर जोराची भूक लागली बाबा, मी तर बसते जेवायला. तुम्ही पण करून पहा आणि नक्की कशी वाटते ते मला कळवा. करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.